नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन या प्रकारची माहिती पाहणार आहोत. आयडियल सोल्युशन काय आहे, नॉन आयडियल सोल्युशन काय आहे, म्हणजे सोल्युशनचाच पार्ट, परंतु त्यामधले काही पॉईंट आहेत. त्यामधला जो आहे तो आयडियल सोल्युशन, दुसरा जो आहे तो नॉन आयडियल सोल्युशन्स. तर आयडियल सोल्युशन काय आहे, तर आयडियल सोल्युशन्स ओबेस रोल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स. मग आयडियल सोल्युशन काय करतो, जो रोल्स लॉ ओबे करतो त्याला आपण आयडियल सोल्युशन म्हणायचं, आणि जे रोल्स लॉ ओबे करत नाही त्याला नॉन आयडियल सोल्युशन म्हणायचं. ओके, तर रोल्सला आपण पाहिला, त्यांचं स्टेटमेंट्स पाहिलं, तर रोल्स लॉ फॉलो करणारे त्याला आयडियल सोल्युशन म्हणायचं, आणि जे रोल्स लॉ फॉलो करत नाहीत त्याला नॉन आयडियल सोल्युशन म्हणायचं. मग रोल्स लॉ फॉलो करतात तिथे आयडियल सोल्युशन असे सोल्युशन विच ओबे रोल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे पूर्ण कॉन्सन्ट्रेशनसाठी जर रोल्स लॉ ओबे होत असेल, म्हणजे एखादं सोल्युशन रोल्स लॉ जर ओबे करत असेल त्याला म्हणायचं आयडियल सोल्युशन. मग आयडियल सोल्युशनचं दुसरं कॅरेक्टर काय आहे, वेन टू कंपोनंट्स ऑफ फॉर्मिंग अँड आयडियल सोल्युशन्स, दोन कंपोनंट जेव्हा आयडियल सोल्युशन फॉर्म करतात आर मिक्स, जेव्हा ते मिक्स होतात आणि मिक्स झाल्यानंतर एन्थॅल्पी मिक्सिंग इज झिरो. म्हणजे दुसरं कॅरेक्टर म्हणून किंवा आयडियल सोल्युशनचा त्याचं इन्फॉर्मेशन म्हणू, ठीक आहे. तर दोन सोल्युशन जेव्हा मिक्स होतात ते आयडियल सोल्युशन हे करत असताना, त्याचे कॅरेक्टर दाखवत असताना त्यांची मिक्सिंग वेळेस त्याची इन्थॅल्पी जी असते ते किती असते, झिरो. तिसरा पॉईंट, व्हेन टू कंपोनंट्स, दोन कंपोनंट्स, व्हेन टू कंपोनंट फॉर्मिंग आयडियल सोल्युशन्स आर मिक्स देर इज नो व्हॅल्यूम चेंज, दॅट इज डेल्टा मिक्स व्ही इज इक्वल टू झिरो. म्हणजे डेल्टा व्ही मिक्स का आला, कारण टू कंपोनंट हे मिक्स होत आहेत म्हणून मिक्स आलं. इथं डेल्टा काय आहे, डेल्टा चेंज आहे. एच काय आहे, एन्थॅल्पी आहे. इथं डेल्टा काय आहे, चेंज आहे. मिक्स काय आहे, कारण दोन कंपोनंट मिक्स होऊन आयडियल बिहेवियर त्या प्रकारचं सोल्युशनचं ते दाखवत आहेत. आणि व्हॅल्यूम त्यावेळेस काय राहील त्यांचं, झिरो. म्हणजे इथं एन्थॅल्पी झिरो, इथं व्हॅल्यूम झिरो. ठीक आहे, म्हणजेच काय, व्हेन टू कंपोनंट्स फॉर्मिंग अँड आयडियल सोल्युशन्स, दोन कंपोनंट जर आयडियल सोल्युशन फॉर्म करत असतील आणि दे मिक्स, ओके, and ideal solutions are mixed, then there is no volume change, delta mix is equal to, delta mix V is equal to 0. चौथा पॉइंट, the vapor pressures of ideal solution always lies between vapor pressure of pure component. म्हणजे vapor pressure of the solution जे आहे ते काय करते, लाय म्हणजे राहणे कशाच्यामध्ये, त्या प्युअर कंपोनंटच्या सोल्युशनच्या त्या बिटवीनमध्ये. म्हणजेच द वेपर प्रेशर ऑफ आयडियल सोल्युशन ऑलवेज लाय बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. हे कशाचे पॉईंट आहेत, हे आयडियल सोल्युशनचे आहे. आयडियल सोल्युशनचे काय काय पॉईंट, फक्त यासाठी आपल्याला एक थोडं एक्झाम येऊन थोडं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ते म्हणजे रोल्स लॉ ओबे करत असेल तर ते आयडियल सोल्युशन्स, आणि रोल्स लॉ ओबे करत नाही ते नॉन आयडियल सोल्युशन. मग नॉन आयडियल सोल्युशनचा काय आहे पार्ट, मग नॉन आयडियल, दिस सोल्युशन डज नॉट ओबे रोल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ते फॉलो होत असताना पूर्ण कॉन्सन्ट्रेशनसाठी आयडियल हा जो आहे रोल्स लॉ आहे हे सोल्युशन ओबे करत नाही, म्हणून हा नॉन आयडियल सोल्युशन. ओके, त्यानंतर द वेपर प्रेशर्स ऑफ सोल्युशन कॅन बी हायर ऑर लोअर दोज ऑफ प्युअर कंपोनंट. म्हणजे प्युअर कंपोनंटपेक्षा वेपर प्रेशर एक तर कमी असेल किंवा जास्त असेल, त्या रेंजमध्ये नसेल, एक तर कमी राहील एक जास्त राहील. मग हे जे इन्फॉर्मेशन आहे, हे जे कॅरेक्टर आहे ते कशाचं आहे, नॉन आयडियल सोल्युशन. आता दोन सोल्युशन पाहिले आपण, एक आहे आयडियल सोल्युशन आणि दुसरा आहे तो नॉन आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन काय करतो की तो रोल्स लॉ फॉलो करतो, आणि नॉन आयडियल सोल्युशन काय करतो, तो रोल्स लॉ फॉलो करत नाही. नाव नेक्स्ट, तर यामध्ये आपल्याला समोरचा जो भाग पाहायचा आहे, ओके, तो समोरचा भाग आपल्याला, आपण रोल्स लॉ पाहिला, ठीक आहे. तर रोल्स लॉचा आपण स्टेटमेंट्स पाहिलं. मग स्टेटमेंट्स पाहिल्यानंतर आपल्याला समोरचा जो पार्ट पाहायचा आहे, तो समोरचा पार्ट जो आहे तो आहे डाल्टन्स लॉ. अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ, according to Dalton's law, Rolle's law extend
अकॉर्डिंग डाल्टन्स लॉ, रोल्स लॉ एक्सटेंड म्हणजे त्याची वाढ होणे थोडक्यात. मग आपण पाहिलं पार्शियल प्रेशर आणि प्रेशर हे टोटल प्रेशर झालं P, त्यामध्ये पार्शियल प्रेशर P1 आणि पार्शियल प्रेशर P2. ठीक आहे. P काय आहे टोटल प्रेशर, P1 काय आहे पार्शियल प्रेशर, P2 काय आहे पार्शियल प्रेशर्स. ओके. मग हे कशानुसार आहे डाल्टन थेरीनुसार. मग हे रोल्स लॉनुसार आपण ऑलरेडी पाहिल्या काही गोष्टी यातल्या. P1 P2 आपल्याला रोल्स लॉमध्ये आला होता तिथं. ठीक आहे. मग आपण काय करतो की डाल्टन्स थेरीनुसार हे एक्सप्लेन करत आहोत, त्याचं एक्सटेंड करत आहोत. ठीक आहे. तर त्यामध्ये पहा आपल्याला माहिती आहे P1 ची किंमत किती आहे, P1 स्टँडर्ड x1. P2 ची किंमत किती आहे, P2 स्टँडर्ड x2. हे इक्वेशन काय कन्सिडर करायचं 1. मग हे दोन्ही जे आहे पुट इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं P1 ची किंमत आणि P2 ची किंमत. ओके. नाव इक्वेशन 1 बिकम्स तर इक्वेशन 1 काय तयार होईल, P इक्वल टू याची किंमती टाका, P1 ची किंमत इथे टाका. काल आपल्याला माहिती आहे की काल आपण पाहिलं अकॉर्डिंग टू रोल्स लॉ नुसार काय आहे. ठीक आहे. तर P1 ची काय किंमत आहे, P1 स्टँडर्ड x1 आणि P2 ची किंमत P2 स्टँडर्ड x2. म्हणजे P1 ची किंमत टाकली आपण, ही P2 ची किंमत टाकली कशामध्ये याच्यामध्ये, आणि टोटल P आहे. ठीक आहे. आणि हे P1 P2 पार्शियल प्रेशर आहे. हे जे कन्व्हर्जन आहे डाल्टन थेरीनुसार आहे. कशाच्या फॉर्मॅटमध्ये, रोल्स लॉचा एक्सटेंड फॉर्म आहे. ठीक आहे. त्याला आपण असं पण लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ह्या गोष्टी झाल्या इथे. आता बट x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 हे काय आहे, हे मोल फ्रॅक्शन. जर आपण मोल फ्रॅक्शन कॉम्पोनंट A आणि मोल फ्रॅक्शन कॉम्पोनंट B दोघांचं जर समेशन केलं तर त्याची टोटल 1 येते. हे ऑलरेडी इथं एक्सप्लेन आपण करायची वेळ आली नाही, परंतु यामध्ये हे समीकरण अशा प्रकारचं असतं. म्हणजे मोल फ्रॅक्शन्स ऑफ टू कंपोनंट्स इक्वल टू 1 युनिटी असं म्हणतात त्याला. ठीक आहे. मग आता यामध्ये काय होणार, x1 इज इक्वल टू, ठीक आहे, x1 इज इक्वल टू 1 मायनस x2. याच्याहून असं एक्सप्लेन करता येईल आपल्याला, x1 प्लस x2 इज इक्वल टू 1. पण x1 इज इक्वल टू काय करणार आपण 1, तिकडे जाऊन हा -2 x2 होणार. मग पुट दिस इन इक्वेशन 2, इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं, इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं. मग 2 काय होणार, हा आहे P इज इक्वल टू P1 स्टँडर्ड x1 च्या जागी काय राहणार आपण, x1 च्या जागी आपण घेणार 1 मायनस x2. ठीक आहे. प्लस x1 च्या जागी घेतली आपण किंमत, आणि मग हा भाग जसा तसा लिहिणार P2 स्टँडर्ड x2, P2 स्टँडर्ड x2, P2 स्टँडर्ड x2. आता याला पुन्हा आपण सॉल्व करणार. कसं सॉल्व करणार याला, पहा इकडे P इज इक्वल टू P1 स्टँडर्ड, P1 स्टँडर्डला 1 ला गुणायचं म्हणजे P1 स्टँडर्ड्स, आणि P1 स्टँडर्डला x2 ला गुणायचं म्हणजे काय येईल, मायनस P1 स्टँडर्ड x2 मायनस P1 स्टँडर्ड x2, आणि राहिली टर्म आहे ते P2 स्टँडर्ड x2. पहा इकडे लक्षात घ्या, ह्या दोन अकॉर्डिंग टू, हा आहे अकॉर्डिंग टू आपल्याला डाल्टन्स थेरीनुसार हे एक्सप्लेन करायचं आहे रोल्स लॉ. ओके. P काय आहे टोटल प्रेशर, P1 काय आहे पार्शियल प्रेशर, P2 काय आहे दुसरा पार्शियल प्रेशर. मग त्यानंतर P1 इज इक्वल टू P1 स्टँडर्ड x1 हे रोल्स लॉनुसार आहे, P2 इज इक्वल टू P2 स्टँडर्ड x2 हे रोल्स लॉनुसार आहे. आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन 1 मध्ये P1 P2 च्या किमती टाकायच्या आहेत. म्हणजे P इज इक्वल टू P1 ची किंमत काय आहे, P1 स्टँडर्ड x1, P2 ची किंमत टाकायची P2 स्टँडर्ड x2. मग आता याच्यानंतर बट x1 प्लस x2 हे ऑलरेडी नोन इन्फॉर्मेशन आहे आपल्याला. ओके. हे कसे आले हे विचारायची गरज नाही, काय टोटल मोल फ्रॅक्शन्स ऑफ द कंपोनंट्स आर इक्वल टू द युनिटी म्हणजे 1 असतो. ठीक आहे. त्यामुळे x1 इज इक्वल टू, आपण x1च काय केलं, आपला x2 इथं आणायचा आहे, याच्यातून टर्म बाहेर काढायची कॉमन, ही आहे तसंच ठेवायची नाही. त्यामुळेच काय करायचं, x1 इज इक्वल टू हा 1 इकडे जाऊन तो मायनस x2 होतो. मग इक्वेशन 2 मध्ये टाकायची, पुट दिस इन इक्वेशन 2. तर इक्वेशन 2 कोणता आहे, हा आहे
मग आपण काय केलं, हे इक्वेशन पुन्हा घेतलं, इथं P1 स्टँडर्ड घेतलं, x1 गोल जो केला त्याच्या जागी आपल्याला 1 - x2 टाकायचं, टाकलं, प्लस P1 स्टँडर्ड x2 हे घेतलं. आता आपल्याला काय करायचं, यानी याला गुणायचं, यानी याला गुणायचं, ते केली क्रिया, आणि ही टर्म जशाला तशी ठेवायची, ती ठेवलेली आहे. आता आपल्याला कॉमन काय निघतं ते पाहायचं. ठीक आहे, तर P1 स्टँडर्ड मायनस, आता कॉमन काय निघणार, यामधून कॉमन आपल्याला काय काढायचं, कॉमन आपण उदाहरणार्थ x2 काढू, x2 कॉमन घेतला याच्यातून आणि याच्यातून, x2 जर कॉमन घेतला तर काय राहतो, मग काय राहतो, P2 मायनस P1 स्टँडर्ड्स. म्हणजे याच्यात x2 आहे, इथं सुद्धा x2 आहे, x2 कॉमन घेतला, इथं प्लस काय घेतला, आपण चेंज केला, आपण याला प्लस न गुणला तर P2 प्लस येतो, प्लस मायनस मायनस तर मायनस P1 स्टँडर्ड आहेच. ठीक आहे, मग यामधून दोघांमधून x2 कॉमन काढला, P2 स्टँडर्ड मायनस P1 घेतला, तर P2 स्टँडर्ड मायनस P1 काय घेतला, कारण मायनस जे आहे ते P1 च्या अगोदर आहे, P2 च्या अगोदर प्लस आहे, म्हणून आपण इथं प्लस घेतला, कारण दोघांचं कॉम्बिनेशन आहे, घेतलं P1 स्टँडर्ड. आणि जर आपण याला मल्टिप्लिकेशनमध्ये पुन्हा आपण याला सुरुवातीसारखं फॉर्म करायला गेलो तर याला इथं काय x P1 स्टँडर्ड प्लस P2 स्टँडर्ड x2 असं येऊ शकतो, आणि प्लस मायनस मायनस तर मायनस P1 स्टँडर्ड x2 असा येऊ शकतो. म्हणजे आपण हे घेतलं, हा शेवटचा फॉर्म झाला कशाचा, हा कॉमन घ्यायचा आपला इथे. ओके, x2 इथं काय कॉमन घेतला, हा x2. तर याप्रमाणे हा जो फॉर्मेट तयार झाला, हा सुद्धा रोल्स लॉचाच फॉर्म आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये, CET-मध्ये, नीटमध्ये येऊ शकतो. हा सुद्धा रोल्स लॉच आहे. हा एक्सटेंड केला कशाच्या नुसार, रोल्स लॉ डाल्टन थेरीच्या नुसार. आपण डाल्टन थेरीच्या नुसार, डाल्टन थेरीच्या बेसनुसार आपण हा एक्सटेंड फॉर्म केला, कशाचा, रोल्स लॉचा. नाव नेक्स्ट. तर यामध्ये आपल्याला आता समोरचा जो पार्ट पाहायचा आहे, समोरचा पार्ट जो आहे तो आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. काय आहे, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे डेफिनेशन काय आहे, अशी प्रॉपर्टी जी नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवर डिपेंड असते, त्याच्या नेचरवर डिपेंड राहत नाही, अशा प्रकारच्या प्रॉपर्टीला म्हणायचं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशाची, सोल्युशनची. चॅप्टर कोणतं चालू आहे, सोल्युशन. मग सोल्युशनची प्रॉपर्टी आहे कोणती, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय सांगते, तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर दिस those property which depend on number of solute particle and not the nature of the solute particle. म्हणजे जेवढे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल असतील त्यावर डिपेंड आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशाची, सोल्युशनची. म्हणजेच काय, द प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स, द प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन that depend on number of solute, that depend on number of solute particles, number of solute particle in the solution. The properties of solution that depend on number of solute particle in the solution and not the nature of solute in solutions. मग काय आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर दोज प्रॉपर्टी, द प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन दॅट डिपेंड ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल, number of solute particles, okay, in the solutions and not the nature of solute in the solutions. म्हणजे सोल्यूट पार्टिकलच्या नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड असते. ती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशाची, सोल्युशनची. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवर डिपेंड असते, त्याच्या नेचरवर डिपेंड राहत नाही. त्या प्रकारच्या प्रॉपर्टीला म्हणायचं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी किती आहेत, तर देर आर 4 qualitative प्रॉपर्टीज. किती क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी येतात, 4 आहेत.
there are 4 qualitative properties. Okay, there are 4 qualitative property. What are these? These are lowering of vapor pressures, दूसरा elevations of boiling points, तीसरा depressions of freezing points, आणि चौथा ऑस्मॉटिक प्रेशर्स. 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी येतात. पहिला भाग म्हणजे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी काय आहे तर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी हा सोल्युशनचा पार्ट आहे, सोल्युशनचा भाग आहे. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी द प्रॉपर्टी ऑफ द सोल्युशन विच डिपेंड ऑन, कशावर डिपेंड असते तर नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल डिपेंड आहे का ती नाही, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल अँड नॉट नेचर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. ओके, मग क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी एकूण किती येतात तर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी एकूण ह्या 4 आहेत. 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहेत. त्या 4 मध्ये पहिली कोणती आहे तर पहिली आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मॉटिक प्रेशर. थोडक्यात ह्या प्रॉपर्टी बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट, वेपर प्रेशर, ऑस्मॉटिक प्रेशर या कन्सेप्टशी रिलेटेड आहेत ह्या 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, तर लोअरिंग हे शब्द तिथं आलेले आहेत, ते शब्द महत्त्वाचे आहेत. एलिव्हेशन, डिप्रेशन हे शब्द महत्त्वाचे आहेत. आणि याचे सिम्बॉल जे आहेत इथं आहे यांचा सिम्बॉल डेल्टा पी, ठीक आहे, यांचा सिम्बॉल डेल्टा टी बी, यांचा सिम्बॉल डेल्टा टी एफ आणि यांचा सिम्बॉल हा पाय आहे. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर सिम्बॉल काय आहे डेल्टा पी, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंटचा सिम्बॉल काय आहे डेल्टा टी बी, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंटचा सिम्बॉल काय आहे डेल्टा टी एफ आणि ऑस्मॉटिक प्रेशर सिम्बॉल काय आहे तर पाय. मग काय आले डेल्टा, डेल्टा म्हणजे चेंज, चेंज कशामुळे आलं एलिव्हेशनमुळं, लोअरिंगमुळं काय आलं डेल्टा आलं, वेपर प्रेशरसाठी पी, एलिव्हेशन म्हणजे चेंज आला, चेंज म्हणजे डेल्टा, बॉइलिंग पॉईंटसाठी बी आहे इथे आणि बी म्हणजे बॉइलिंग पॉईंट, टी म्हणजे टेम्परेचर सिम्बॉल आहे कारण की टेम्परेचर सोबतच ह्या रिलेटेड आहे, बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट. इथं सुद्धा डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट, तर डिप्रेशन किती आहे काय आहे तर तो कन्सेप्टसाठी डेल्टा इथं यूज केला. एफ हा फ्रीजिंगसाठी आणि बॉइलिंग पॉईंट, फ्रीजिंग पॉईंट हा टेम्परेचर रिलेटेड क्वांटिटी आहेत, तर त्यामुळे इथं टी आणि ऑस्मॉटिक प्रेशर सिम्बॉल काय आहे तो पाय. ओके, थँक्यू.